काय अजेंडा राहणार आहे? कुठल्या गोष्टी कुठल्या मुद्द्यांना धरून निवडणुका लढणार आहे? आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी करून आम्ही सर्वांगीण विकास हाच मुद्दा राहील, सर्व समाजाला घेऊन चालण्याचा मुद्दा राहील. या जोरावर काँग्रेसचं खूप मोठा मतदार या गंगाखेड शहरामध्ये आहे. गेल्या वेळेस बी नगराध्यक्षच्या रूपाने काँग्रेसच्या रूपाने नगराध्यक्ष झाले. यावेळेस बी नेते गेले, काँग्रेसचे मतदार अजून तिथंच आहेत, तर आमचा निश्चित विजय होणार आहे. आमदार रत्नाकर गुट्टे थोड्या वेळाखाली तुमच्यावर टीका करताना म्हटले की यांच्याजवळ पैसे नाहीत, यांना पैसे कोण पुरवत आहे, हे निवडून येणार आहेत की नाही? मी एका राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा उमेदवार आहे काँग्रेसचा. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बी आहे. मी कोणाच्या पैशावर निवडणूक लढवित नाही. मी माझ्या स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवितो आणि हे जनता ठरवेन ना उद्या काय आहे काय नाही, मी खरं आहे मी खोटं आहे ते जनता ठरवेन. माझ्यासोबत जनतेचा पाठबळ आहे, मी त्यांच्या जीवावर मी निवडून येणार. आमचा उमेदवार पाडण्यासाठी तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, असं देखील त्यांचं म्हणणं आहे की मुस्लिम मतामध्ये विभाजन करायचं आहे तुम्हाला. मुस्लिम मतामध्ये विभाजन करण्याचा काही आमचा हेतू नाही. आम्ही निवडून येणार आणि आम्ही खूप चांगल्या मताने निवडून येणार, याच्याकरता उभं टाकलो. आम्ही काही विभाजनाकरता उभं टाकलेलं नाही आहे.